1660 मध्ये स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला हा अभेद्य जलदुर्ग नुकताच एका व्हायरल व्हिडिओमुळे अचानक चर्चेत आलाय. कारण एका कुटुंबाने चक्क हा संपूर्ण ऐतिहासिक किल्लाच 1960 मध्ये शासनाकडून विकत घेतल्याचा एक खूपच धक्कादायक दावा केलाय. तर पहिले म्हणजे हा मालकी हक्काचा वाद नेमका आहे तरी काय? अय्याज मणियार यांच्या दाव्यानुसार त्यांच्या पूर्वजांनी 1960 साली एका लिलावातून हा किल्ला अवघ्या 220 रुपयांना एका स्थानिक तलाठ्याकडून विकत घेतला होता आणि त्यांच्या सातबाऱ्यावर तशी नोंदही आहे. पण तुम्हीच विचार करा, भारत-पाकिस्तान फाळणीनंतर निर्वासित मालमत्ता कायद्यानुसार सरकार या मालमत्तेचा फक्त रक्षक होतं. मग एका सामान्य तलाठ्याला हा राष्ट्रीय वारसा चक्क एका खासगी व्यक्तीला विकण्याचा अधिकार मिळालाच कसा? दुसरं म्हणजे या सगळ्या प्रक्रियेत गडाची झालेली भयंकर नासधूस. प्रशासनाच्या एका चुकीमुळे नुसती कागदोपत्री मालकीच गेली नाहीये, तर प्रत्यक्ष गडावर अक्षरशः जेसीबी फिरवला गेलाय. मणियार कुटुंबाने तिथे सिमरन मँगो फार्म नावाची आंब्याची बाग फुलवण्यासाठी चक्क किल्ल्यातल्या ऐतिहासिक विहिरी आणि खंदक बुजवून टाकले आणि तिथे रस्ते आणि मोठं लोखंडी गेट उभारलंय. हे म्हणजे एका ऐतिहासिक वारशाची क्रूर हत्याच नाही का? आणि शेवटी आता पुढे काय? या भयंकर प्रकारानंतर दुर्गप्रेमींनी या बेकायदेशीर लिलावाची उच्चस्तरीय चौकशी करून करार लगेच रद्द करण्याची खूप तीव्र मागणी केली आहे.